भेटला होता, परंतु काय झालं इथे हे पहा, हे काय आहे 600चा C 600चा P 645 लो आहे. त्याचा ॲक्च्युअल लो 645 आहे. पाहू काय होतं आहे. 112 गेलेले आहे प्राईस मित्र. आता हे पहा 600चा Cचा लो तुटला आहे का पाहूया आपण. वाव गुड. हे महत्त्वाचा असतो विषय मित्रांनो, हे विषय महत्त्वाचे असतात खूप. 600 Cचा स्टॉप लॉस झालेला आहे. 270 उडालेला आहे, काही विषय नाही. आता आपण 5 तासांची ठेवून राहू शकतो याच्यामध्ये. 23 पॉईंट प्लस आहे आपण मित्रांनो. आणि 150च्या वरती अजून स्पीडमध्ये गेला तर ते एकदमच स्पीडमध्ये जाणार मग तो. एकशे 50च्या वरती अजून स्पीडमध्ये गेला तर अजून स्पीडमध्ये जाणार होतं मित्र. हे पहा तही केलेले आहे. फक्त विषय काय आहे 600 C 700चा P पाहूया आपण मित्र. 700चा P 700चा P पहा मित्र 20 हे 20 तोडलं. नऊशेचा C ला येते मित्र. 900चा P 20 पॉईंट जास्त आहे. 20 पॉईंट मिळालेले आहेत. बघा आता इथं 600च्या C मध्ये आपण काय केलं. थोडंसं खूप नाही खाली आलं पाहिजे मित्र, खूप नाही खाली आलं. इथे हे पहा 115 प्राईस चालू. तर पाहू काय होतं आहे. 115 13 108. ओ माय बाईंग पाईटच्या आसपास आलेले आहे प्राईस. आता काय करायचं मित्र हो, टार्गेट तर आपलं 150 आहे. याच्यामध्ये 20 पॉईंटची रिस्क घेतली होती. 131 घेऊन 131.95 131. पाऊस जरा वेट करू मित्र अजून. 16 17 ओके चल. ही कॅन्डल वरतीच गेली पाहिजे. अजून बाईंग घेतलं बघा यांनी मोठ्या लोकांनी. अशी कॅन्डल ज्यावेळेला स्पाईक देऊन वरती जाते क्लोजिंग होते त्यावेळेला समजायचं बाईंग आले, मोठे बायर्स आले. अजून याच्यामधून बाहेर पडले नाही आहेत. ही बाळ पहा, ही बाळ 32. ओ माय गॉड. 17 मिलियन. छोटंसं. आता आपण जास्त काही लॉस घेत नाही बघा ह्या एंट्रीमध्ये. थोडासाच लॉस घेऊन बाहेर पडणार आपण. आता घेतला तरी 20 पॉईंट काय आता नाही पडणार. 104च्या खाली खूप नाही जातं कामा नये. फोकस ऑन प्रोसेस मित्रांनो.
ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत आपण राहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत पहा. 16 पर्यंत चालू आहे. 13, 14 काय करायचं कळत नाही. एकदम वरतीच बाईक 100% असणार आहे मित्रांनो. थोडासा वेट केला पाहिजे, थोडासा एकदम. लॉस तर काही घेत नाही आपण याच्यामध्ये, एवढं मात्र नक्की. त्या स्वप्नाचा काही संबंध नाही आहे इथं. 16 चालू आहे आता. 30 सेकंद राहिलेले आहे एंट्रीमध्ये एक्झिट व्हायला. खूप छान बाईंग आलेला आहे. ओके मित्रांनो, बऱ्यापैकी क्वांटिटी बऱ्यापैकी चालू आहे. पोझिशन बनवायची मोठ्या लोकांची एंट्रीत. वेट अँड वॉच. खूप वेळ झाला आपण होल्ड केलेला आहे ट्रेड मित्रांनो. थोडासा कड काढण्यात काय अर्थ, काही टेन्शन नाही आहे इथं. तर वरच गेलं पाहिजे मित्रांनो. तर 30 वर जाईन असं आपण विचार करतो, पण नाही जरा अशी थांबणार इथे. 16, 15, 14, 106 बी तुटू शकतात. असं काही एवढा विषय नसतो. पण प्लसमध्ये राहू आता, पण काय एवढा हे नाही आहे. पण आता या एंट्रीमध्ये प्लसमध्येच राहू एवढं वाटतंय. खात्री आहे मला. जे काय फॉर्मेशन करायचं ते इथूनच वर करून दो. पहावी करून नंतर 11 सपोर्ट घेऊन वर जाण्याची शक्यता आहे. 11-8 वगैरे. आपलं 150 येत नाही तर तो काय रिटर्न फिरू शकत नाही, एवढं मात्र नक्की. आता त्याला रिटर्न नाही फिरता येणार आहे तर वाटते. पाहू काय होते. आपला 20 पॉईंट अजून तसंच आहे, आपण मॉडिफाय करू जर तो खाली उतरायला लागला तर. तसं पंधरा 16 पॉईंट भेटताय तिथे. काय करावं काय कळणं आले. 13 पॉईंट. 8 पॉईंट, 10 पॉईंट, 10 पॉईंटच्या आसपास प्लसमध्ये आपण आता एंट्रीमध्ये. काय करावं मित्रांनो कुछ समज नाही आता आहे. पण टार्गेट 150 आहे एवढं मात्र नक्की. असं वाटत होतं मला. पाहू काय होतं. इथून तो रिवर्स करायला पाहिजे. वरती जाण्यास हळूहळू तयारी त्याने दर्शवली हवी. बेस बनवतोय असा एक अंदाज आहे. ते एक बेस बनवतोय असा एक अंदाज आहे. आता तो इथं काय केलंय पाहू त्याने. इथे 14 लो तोडलाय. काय राहू हेच तर पटत नाही. काही गोष्टी असतात त्या. टार्गेट देऊन काय पण करू द्यावं त्याने. टार्गेट दिलं पाहिजे. आपलं टार्गेट दिलं पाहिजे. पाहू जर आपण स्टॉप करतो रेकॉर्डिंग.
असं ग्रीन कॅन्डल बनवून वरची जाण्याची शक्यता दाट आहे मित्र. 260. ओके, 246 गेला मित्र. आता काय करायचं, आता काय खरंच कळत नाही आपल्याला. तर या सिच्युएशनला काय करावं खरंच कळत नाही. कॉस्ट बाहेर पडावं का काय करावं, थोडंसं जरा वेट करूया. $2.30. ओके, ते का 150 जायला हवं. विषय काय, जायला हवं किंवा अपेक्षा आहे. परत जर 75ला आला तर बाईंग रेंजला परत प्रॉब्लेम होऊ शकतो आपला. खूप मोठा डेंट पडू शकतो. प्रॉफिट मिस करताना मी जरा अशी थोडंसं आपण कॉशियसली प्रयत्न करू. ओ माय गॉड मित्र, दाखवाय गोष्ट 95, 93, 92. तर काय झालं यार, तर काय झालं. काय करू मित्र, काय समजून झाले तो. अजून किती वेट करायचं. आपण थोडीशी संधी सुद्धा दिली नाही. आता थोडीशी विषय करण्याचा खूप अर्थ आहे. तर ग्रीन कॅन्डल म्हणून हळूहळू वरती गेला पाहिजे. एवढी खालीच येते राव, काय करायचं. त्याची भूकच काही संपन्न झाली असे वाटते आता. 60 तर मिळालं, पण इथून मला काय होऊ शकतं का, पाहू जरा. इथून वरती गेलं तर गेलं समजायचं. अन्यथा आता जर खाली टेस्टचा प्रयत्न केला तर त्याने ग्रीन कॅन्डलची आपण वाट पाहत होतो, आत्ताशी बनायला लागले 3 कॅन्डल नंतर. त्यामुळे जराशी प्रिकॉशन्सली राहा मित्र. 91 आहे स्टॉप लॉस. आता 91ला आणून ठेवूया आपण मित्र. पर्याय नाही. पर्याय नाही.
काय समजत नाही आहे. ओ माय गॉड, आता काय जवळजवळ आलंच आहे आसपास. तर आपण भेलो लक्षात ठेवा. इथं त्यांची काढली आपण, तर त्यामुळे आपल्याला पुढचा प्रॉफिट मिस होणार, त्याच्यामध्ये मिळणार. त्यामुळे जरा वेट करा. तर आपण भेले लक्षात ठेवा. इथे भेलो म्हटल्यानंतर इथं बऱ्यापैकी सर्वजण भेले, आपणच नाही सर्वजण भेले. आता आपण 150लाच ॲडजस्ट करणार एंट्रीमध्ये. इथं स्टॉपलॉस नाही तर टार्गेट, दोन्हीपैकी एक काहीतरी येणार. आता पर्याय नाही त्याच्यामध्ये. यार खूप मोठा झेंडच पडतो. तर नंबर घेतलेला पाहतो 180 गेला. आपली एंट्री बरोबर होती 74च्या आसपास. जरा वेट करू, पर्याय नाही वेट केल्याशिवाय. जर रेड कॅन्डल बनली निफ्टीची तर 100% खाली येणार. पाहता तुम्ही इथे जर रेड कॅन्डल निफ्टीची बनून त्याचा लो तुटला तर ते 100% खालीच येणार, अन्यथा नाही, कुठेही जाणार नाही. 86 आता लो तुटला पाहिजे निफ्टीचा, आणि याचा हाय तुटला पाहिजे. 102च्या वरती गेलं पाहिजे. निफ्टी 849च्या वर खालती आली पाहिजे. 102च्या वरती गेले की गेलं बरं का मित्र. तिथंच आहे, तिथं कॉस्ट टू कॉस्ट 103, 102ला घेतलेला आहे. 103, 4 चालू आहे, 5 चालू आहे. आता हे पहा मित्र, छान 20 MAचा सपोर्ट घेतलेला आहे त्याने. पर्याय नसतो काही गोष्टीमध्ये. तर इथेच आपण रिस्क नाही घेतली तर आपण एक तर प्रॉफिट नसतो, स्टॉप लॉस नाही फॉलो केला तर वेट केलं पाहिजे जराशी. काय ते केलं नाही सर, का म्हणतो? ओके 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 ओके, पूजा करून घे की 12च्या पूजा करून घे. सिट रिलॅक्स बरोबर. 86 स्टॉप लॉस ट्रेलिंगला आलेला आहे मित्र. वरून 86 घ्यायची तयारी.
मग अशी 77 एंट्री केलेली आपण, एकदम एक्झिट सही होती एंट्री. त्याला भ्यायला नव्हतं पाहिजे, पण आपण थोडंसं भिलो, त्याच्यामुळे आपण एक्झिट झालो. आणि परत सीईमध्ये बसलो, त्याच्यामध्ये आपला 16 पॉईंटचा स्टॉप लॉस झाला. असा विषय होता तिथे. पाहू काय होते सीईची काय सिच्युएशन आहे पाहू. 600च्या सीईची सिच्युएशन पाहू आता. तो तुटला आहे, तो तुटून हा मारत 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 खाली आला. 288. ओके, काय आता पर्याय नसतो काय काय गोष्टीला. कोणत्याही बाजू रेटेड होण्याचे चान्सेस, त्यामुळं जराशी रिस्क आहे तेवढीच बात झाली. जास्त रिस्क घेऊन उपयोग नाही. शेवटचा ट्रेड असेल आपला, आता काही जास्त ट्रेड नाही करायचं. 20 पॉईंटची खूप मोठी रिस्क घेतली आपण, त्यामध्ये 2 लॉट घेतले. ती एक चूक झाली आपली, त्या चुकीला माफी नाही. वरची स्टॉप लॉस ट्रेल करूया मित्र. आता आपण 86.30 करावं का न करावं हे पण कळणं झालं आता. 86 आणि 81 शपथ. सहाशे 49, 200 पॉईंट अप गेलेलं आहे मार्केट इथून. कॅप डाऊन होऊन एक छोटीशी रिस्क तर आहेच आता, त्याला कंटिन्यू करतोय आपण मित्र. पर्याय नसतो काही गोष्टींना. 10 पॉईंटच्या आतमध्येच राहतं आहे, त्यामुळे इथून आपल्याला अपसाईड जाण्याची म्हणजे मार्केट आपला पुट वरती जाण्याचे खूप चान्सेस, मार्केट डाऊन येण्याचे ते पण 90% चान्सेस आहेत. तुम्ही टेन्शन नाही आहे. ते वॉर सिच्युएशन बी आहे, त्यामुळे कसं होत आहे, स्टॉपलॉस खूप मोठा ठेवून घेऊ उपयोग नाही. 50-50 पॉईंटचा स्टॉपलॉस बी घेऊ शकता. 20 पॉईंटचा सफिशियंट आहे, घेतला तर घेऊ द्या, पण टेन्शन नाही आहे राहत, बरोबर ना. 97-98 चालू आहे. 102 ला एंट्री होती आपली. मेक और ब्रेक अशी सिच्युएशन आहे आपली आता. .25 81 असू दे, 81 असू द्या मित्रांनो.
थोडीशी रिस्क घेतो आहे मित्र. रिस्क घेतल्याशिवाय बी काही प्रॉब्लेम नाही आहे. घेतल्याशिवाय बी कुठल्याही व्यवसायामध्ये किंवा काही छोटीशी रिस्क घ्यावीच लागते, त्याशिवाय तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. हा एक मोठा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आपला किती पॉईंटचा स्टॉप लॉस राहतो आहे? 21 पॉईंटचा स्टॉप लॉस राहतो याच्यामध्ये. लॉट साईजचाच विषय जरा मला अशी मनामध्ये खटकतो आहे. डबल लॉट घेतल्यामुळे जराशी भीती वाटते, बाकी नाही कॅपिटलच्या हिशोबाने. ग्रीन कॅन्डल पाहिजे होती पण ती आली नाही. आता मित्र जर खाली आलं तर खाली येईल, नाही तर ती वरती जाणार हळूहळू. जर आलं तर स्टॉप लॉस होईल, नाही तर नाही होणार आपला स्टॉप लॉस. 86च्या जर खाली नाही आले तर आपला स्टॉप लॉस होणार नाही, एवढं मात्र नक्की. 86चा जर त्यानं ब्रेक केला तर मात्र आपण टार्गेटला मिस करणारच. पाहू काय होते. पेशन्सशिवाय प्रॉफिट नाही हो, एवढं मात्र नक्की. बाय चान्स तुम्हाला कधीतरी देतं वन साईड, तुम्ही घेतल्यानंतर प्रॉफिट पटकन, नाही तर नाही. प्रॉफिट हे हळूहळू मिळतं, एवढं मात्र नक्की. आपल्याला टार्गेट माहीत आहे त्याच्यामुळे आपण थांबतो. किती वेळ? जवळजवळ 1 तास होऊन गेला आपल्या एंट्रीमध्ये मित्र. 2 4 6 8 10 1 तास झाला मित्र एंट्रीमध्ये आपल्या. 77 असते तर आत्ता आपण 23 पॉईंट प्लसवर असतो. आता काही भीती नसते आपल्याला. आपली एंट्री टॉपला बसली, परत नंतर स्टॉप लॉस पीचं झाल्यानंतर, त्यामुळे जरा रिस्क वाटते, बाकी नाही काही. आता इथून भेटणार काही विषय नाही, हळूहळू जाईल पण जाईल वर. आता आपल्या बाईंग प्राईसच्या खाली नाही राहणार मार्केट, एवढं मात्र नक्की. जास्त वेळ जरी गेले तरी पटकन वरती येणार अशी एक खात्री आहे. काय राहिले तर समजायचं रेंज पण झालं मार्केट आज दिवसभर, अन्यथा नाही. हा रिव्हर्स आल्याला खरंच जर म्हणजे अपसाईडला मार्केट जायचं असेल तर आपला टॉप टच करूनच अपसाईडला जाणार मार्केट, अन्यथा नाही जाऊ शकत अपसाईडला. सीईचे प्रीमियम बऱ्यापैकी खाल्ले, 70% 80%. आता स्लोमध्येच काम करायचं मित्र, पर्याय नसतो काही गोष्टीमध्ये. एक मोठी अपेक्षा होती, म्हणजे 130ला घेऊन परत जरी आपण रिबाईंग केलं असतं तरी चाललं असतं. 30 पॉईंट मिळालेले, प्रॉफिट बुकिंग ही महत्त्वाचं राहतं कधी कधी. आणि आपण एकच टॉप धरून बसलो आता शेवटचा ट्रेड, त्याच्यामुळे थोडीशी एक्सपेक्टेशन वाढतात आपल्याला जास्त ट्रेड करायचे नसतील तर. आता जाऊ शकतो मित्र. एकशे 31 पासूनही फिरू शकतो मार्केट, असं काही नाही. 150च 131 मारून तिथे काय फॉर्मेशन होते तिथं बघून आपण एंट्री एक्झिट करणार आहोत. आता 131ला गेल्यानंतर समजलं. आता 150चं टार्गेट घेऊन बसायचं नाही आपल्याला, बरोबर आहे ना. आता तो टॉप क्रिएट झालेला 130चा 131चा, ती खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची राहील तुम्हाला.
शेवटच्या एका मिनटात समजतं बघा बाईंग येते का सेलिंग येते, मार्केटमध्ये काय ॲक्टिव्ह जास्त आहे. हा प्रीमियम जर शेवटच्या 1 मिनटात जर रेड करायचा प्रयत्न करत असेल तर समजायचं जरा अशी रिस्क करायली आपली एंट्रीमध्ये. थोडीशी रेशो विनिंग रेशो आहे तो जरासा कमी होण्याची शक्यता. ते पण आहे, सर्व गोष्टी विचारून घेतल्या पाहिजेत. शेवटचं 1 मिनिट बाईंग येतच आहे ना बाईंग. आता आत्ताच्या ओपनच्या प्राईसच्या वरती मार्केट हळूहळू जाते. ओके 8 प्रॉफिट बुकिंग करायला पण चुकलो मग असे मित्र. 30 पॉईंट घ्यायला पाहिजे होते, मिळालेले तेवढे. असू द्या, एक अपेक्षा राहिली होती आपली तिथे. आता मिळू शकतात आपल्याला 130 पर्यंत. तिथे आपल्याला कळू शकते बाईंग किंवा बाबा इथून सेलिंग येणार आहे. तर आता 130ला मागत मार्केट एकदा जाऊ शकतं, म्हणजे आपलं टॉप पोचू शकतो आणि तिथून परत येऊ शकतं, असा विषय. बाईंग आलेला आहे मित्र बऱ्यापैकी. हे पहा, आता कॅन्डल नसत्या तो खाली होत मित्र. माझ्या मते तर 131 टच केल्याशिवाय खाली नाही येणार, नाहीतर 150 टच केल्याशिवाय खाली नाही येणार. असं काहीतरी दोन्ही फॉर्मेशन होणार आहे ते. आणि जर फास्ट गेलं तर मग दोन्ही पण एकाच टायमिंगला तोडू शकतं, 30 बी आणि 50 बी, असा विषय. आणि तिथं रेड कॅन्डल म्हणली तर आपण एक्झिट करायचं, बरोबर ना. रेड कॅन्डल म्हणून त्याचा लो तुटला तर आपण तिथला ॲक्च्युली ट्रेलमध्ये गेलो. तर 86 तर आहे स्टॉप लॉस, काय विषय नाही आहे. 81 त्यामुळे पण थांबतं ना मार्केट कधी कधी, असा विषय राहतो. तेरा 14 8 काय करायचं. ते काय निफ्टी म्हणते पाहूया जरा. निफ्टीत तर काय झालं माहिती आहे का मला. आता टॉप तर काय तुटत नाहीत, बॉटम तर तुटत आहेत, पण जस्ट वेट अँड वॉच. आता हळूहळू जाईल असा एक अंदाज आहे. बाईंग पाहिजे आता खाली नाही सस्टेन राहिलं पाहिजे, एवढं मात्र नक्की. नाहीतर मग आपल्याला धोका राहणार शक्यता. 5 6 7 8 9 10 12 20 असं करत गेलं पाहिजे. या रेड कॅन्डलला नाही महत्त्व मित्र आपल्या आत्ता सध्याच्या. खाली येते वर जाते बघितलं. माणसांना भीती दाखवण्याचं काम करत आहे मार्केट, असा विषय आहे हा. व्हिडिओ तर खूप मोठा झाला आहे, परंतु काय करता.
पर्याय नसतो काही गोष्टींना. तर इथे पहा आपण सी घेऊया. मला जर 600चा सी इथे घेतलेला आहे. त्यानं लो तोडला का? लो तोडायला हवा. 214च्या आसपास आलेला आहे. तर इथून फक्त 214 तोडून ग्रीन कॅन्डल नाही बनली पाहिजे, एवढं मात्र नक्की. हे पहा मित्र, 124.25 काय म्हणलं तुम्हाला इथे चान्सेस. बूम बूम 31. आता वाट बघूया. 31.95 30 मारलं. 31.95 लक्षात ठेवा. ते जर रेड ते 31.95 किंवा 150 जर करून परत रेड जर कॅन्डल बनली तर आपण एक्झिट करणार आहोत या एंट्रीमधून. 1 मिनिट बाकी आहे थोडंसं जराशी. ओ माय गॉड. शेवटचं 1 मिनिट. हाय स्पाइक भेटला पाहिजे आपल्याला. 50 सेकंड्स. कंटिन्युएशन चालू आहे. कंटिन्युएशनमध्ये ट्रेड काय नाही वाटत. प्रॉफिट आपल्याला सेव्ह करायचं आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. जास्तची काही अपेक्षा नाही आहे. 30च हाय आहे त्याचा. शेवटची 2-3 मिनटं. शिट यार. 2 मिनटाचा विषय आहे. 30 24. काय करावं सुचत नाहीये. हाय स्पाइक पॉसिबल. हाय स्पाइक्स पॉसिबल मित्र. 130 किंवा 150 दोन्हीपैकी एक. 130 तोडलं तर स्पीडमध्ये जाऊ शकतं 140च्या आसपास. 10 पॉईंट आपल्याला बफरमध्ये भेटू शकतात. आता आपण 120च्या आत काय प्लसमध्येच निघणार. 20 पॉईंट त्याचा काही विषय नाही आहे. 3 मिनिट बाकी आहेत. 4 मिनिटच्या 126च्या खाली एक्झिक्युशन बनत आहे मित्रांनो. आज भाऊजी फोन उचलती डब्बा म्हणलं आणि भाकरी दोघात केली असते. प्रॉफिट घालवायचा नाही आता आपल्याला मित्र ह्याच्यामध्ये. भले 10 पॉईंट घेऊन पण घेईन त्याच्यामध्ये प्लसमध्ये. असं काही सोडायचं नाही एंट्री आपण. शेवटची 3 मिनटं. फास्ट काय करूया मित्रो 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 मित्रो. 31 तुटलं का नाही वेळेला अजून. काय करायचं काय समजत नाही. 31 तोडला तर आपल्याला बाहेर पडणं शक्यच आहे. अशक्य कुठली नाही. 31.60 31.95
चल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक. एकाला वाटलं 600 रुपये प्लस होते पण त्यामुळे काही विषय नाही आहे. शेवटची 2 मिनटं मित्र. ते असं असते बा, सहज प्रॉफिट काही कुठली मार्केट देत नाही. शेवटच्या 2 मिनटात हाय स्पाईक वाचण्याची शक्यता आहे. सगळं ब्रेक लेवल आणि ब्रेक इव्हन आणि ब्रेक. एक लॉट बाहेर काढूया का मित्र. 65चा एक लॉट बाहेर काढलेला आहे टॉपवरती. थोडंसं सिच्युएशन हँडल करूया आपण. तेवढं थांबा पाहिजे होतं ना. तर असं काय विषय नाही. टॉपवरती आपण एक एक्झिट केली, बाकीचा आहे तो आपण ट्रेलिंगमध्ये राहू द्या. 31.95 आहे. असंच करूया आता. बसले झालं मित्र, पोझिशन आपल्या संपल्या. मित्रांनो आपण बुकिंग करून परत एकदा खाली आले, म्हणजे मार्केट स्थितीत नाही आहे आता सध्याच्या. तर स्टॉप लॉस याचा राहील हाच बरोबर 55 रुपयाचा, नाहीतर 39 रुपये देण्याची दाट शक्यता. इथून तर काय नाही फिरत. नको बरोबर. आपण एंट्री निघाली ती आपली. धन्यवाद.